फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. या अधिकाऱ्यांनी गुरूंची आठवण काढून व्यक्त केली कृतज्ञता. माणूस कितीही मोठा झाला तरी गुरूंचे आपल्या जीवनातील योगदान मोठ्या मनाने मान्य करतो, हे खानापूर विटाचे तहसीलदार योगेश्वर टोपे यांच्या बोलण्यातून सिद्ध झाले. लायन्स क्लबच्या कार्यक्रमात जबाबदारीने काम करून विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी उपस्थिती दर्शवल्यानंतर बोलताना जीवनात गुरूंचे स्थान काय असते याबाबत त्यांनी मोकळेपणाने मनोगत व्यक्त केले. तहसीलदार योगेश्वर टोपे यांनी शिक्षकांचे महत्त्व जीवनात किती आहे हे सांगून आपल्या आयुष्यातील शिक्षकांची आठवण त्यांचा नामूल्य करत काढून त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली आणि शिक्षकांच्यामुळे समाज निकोप घडवण्यासाठी मदत होते. गुरूंचा सन्मान करणे, त्यांनी दिलेल्या मार्गावरून चालणे हे प्रत्येकासाठी हिताचे आहे. शिक्षकांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करणे हे महत्त्वाचे, प्रेरणादायी काम लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आले असे सांगून लायन्स क्लबच्या सर्वांगीण कार्याचे तहसीलदार यांनी कौतुक केले. लायन्स इंटरनॅशनल ही एक जागतिक स्तरावर काम करणारी सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था असून विटा व परिसरात लायन्स क्लब विटा गोल्ड विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून शिक्षक दिनाचे औचित्य साधून क्लबच्या वतीने विटा व परिसरातील उल्लेखनीय काम करणाऱ्या तळमळीच्या शिक्षकांचा गौरव व्हावा म्हणून कृतिशील शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. प्रास्ताविक लायन किरण कलडोने यांनी केले. केंद्र प्रमुख दिलीप सानप यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे तहसीलदार योगेश्वर टोपे यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व वृक्ष या स्वरूपातील पुरस्कार कृतिशील शिक्षकांना देण्यात आला. जावेद रफिक मनेरी जिल्हा परिषद शाळा कुसबावडे, अमर विठ्ठल जाधव जिल्हा परिषद शाळा खानापूर, श्रीमती वंदना जगन्नाथ खारगे जिल्हा परिषद शाळा पोसेवाडी, इरफान हिदायतुल्ला पटेल जिल्हा परिषद शाळा देवीखिंडी, श्रीमती शीतल तुकाराम भोसले जिल्हा परिषद शाळा भांबर्डे, सौ शिल्पा अनिल वडगावकर जिल्हा परिषद शाळा चिखलहोळ, दीपांजली विनायक पाटील जिल्हा परिषद शाळा भाळवणी, श्रीमती मनीषा शमराव बाबर जिल्हा परिषद शाळा आळसन, दिलीप सोना जाधव जिल्हा परिषद शाळा कुर्ली, शायला गजानन बाबर नगरपालिका शाळा नंबर 13 विटा, विजय पोपट लोहार, सौ बिंदुताई मुकुंदराव महामुनी प्राथमिक शाळा विटा आदी कृतिशील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. लायन्स विटा गोल्डचे संस्थापक अध्यक्ष लायन किरण कलडोने, अध्यक्ष लायन संजय पवार, उपाध्यक्ष नारायण रामदासजी देवकर, सचिव लायन प्रसाद कलडोने, खजिनदार लायन मनोज वाघमोडे, लायन ॲडव्होकेट महेशजी शानबाग, लायन डॉक्टर भरत देवकर, लायन डॉक्टर दत्तात्रय भगत, लायन डॉक्टर अक्षय बापट, लायन डॉक्टर अमोल तारळेकर, लायनेस मंजिरीताई गुळवणी, लायनेस ज्योती साळुंके, लायन मनोज देवकर, लायन विजेंद्र सगरे, लायन डॉक्टर प्रशांत निकम आदी मान्यवर उपस्थित होते. सचिन माने यांनी सूत्रसंचालन केले. लायन मनोज देवकर यांनी आभार मानले. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज विटा. कलश मंगल कार्यालय विटा. कोणतेही शुभ कार्य असो, डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध, तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार. एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये: प्रशस्त हॉल, एका वेळी 800 लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल, वधूवरांसाठी प्रशस्त 4 रूम्स, अटॅच टॉयलेट व बाथरूम सह, शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयींयुक्त असा हॉल, पाहुण्यांच्यासाठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय, पाण्याची मुबलक सोय, पार्किंगसाठी भरपूर जागा. तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला 100% सोयीस्कर आहे. आमचा संपर्क 9145 94 55 11 92 26 59 99 00.